मनातून कधीच वरले आम्ही एकमेकांना, आणि आमच्या ह्यांच्या तोंडात तर तीळ भिजत नाही तुमच्याबद्दल बोलताना. त्यामुळे ह्यांच्या बोलण्यातून तर नक्कीच भेटले मी तुम्हाला. आणि मला माहिती आहे की तुम्ही माझ्याहून वयानं लहान आहात, पण मानानं तुम्ही मोठे आहात, म्हणून तुमच्या पाया पडले. जो बोलते ना तो मोगरा फुलतोय, गुलाब गुलाब फुलतोय, अख्खा परिसर असा गार्डन गार्डन होतोय. कसा वाटला आमचा चॉईस? हे उगाच तोंड देखलं विचारतात वहिनी तुम्हाला. अहो आता तुमचा चॉईस झालाच आहे, त्यात काय बदल थोडी होणार आहे. उगाच का त्यांना विचारताय? समजू नका, यांना मी नेक्स्ट टू गॉड मानतोय, गॉडच मानतोय. तेव्हा तुमचं फिक्स धरू नका. मी कुठं नाही म्हणले. मला असं म्हणायचं होतं का तुमच्या खुशीतच त्यांची खुशी असेल, हो की नाही वहिनी साहेब? आणि तसंही मी तर आता जगूच शकत नाही तुमच्याशिवाय. तुम्ही जगू शकाल माझ्याशिवाय? आता तुम्हीच बघा इंटेन्सिटी काय आहे ती. वाटतो का नाही लक्ष्मीनारायणाचा, शिवपार्वतीचा, संजीवनी रणजितचा जोडा आहे की नाही? रणजित संजीवनी लाईट. अहो ते त्यांच्या मौनातूनच किती बोलतायत बघा. अगदी त्यांच्यासारखाच जोडा आहे आपला, असंच म्हणणं आहे त्यांचे. हो ना वहिनी? बरं मी तुम्हाला वहिनी म्हणू की जाऊ बाई? अगं वहिनी लिटिल म्हण की किंवा संजू म्हण. अहो मी कसं म्हणणार, तुम्ही म्हणता ते वेगळं. त्याला काय होते म्हणायचं. मानानं मोठ्या आहेत त्या माझ्यापेक्षा. मी सांगतोय ना म्हण. तुम्ही म्हणता म्हणून काही पण करण का मी? अच्छा, मी सांगतोय म्हणून काय बी करणार नाही का तू? त्यासमोर सॉरी, जरा प्रायव्हसी पाहिजे होती. आता चालू आहे मी खऱ्या अर्थाने बर्थडे सेलिब्रेट करायला. 3 ते 6 कॉर्नर शीट बुक केलेली आहे. वहिनी येते. ह्या आमच्या होणाऱ्या फियॉन्से, आत्ताच्या अपर्णा मोरे, उद्याच्या अपर्णा सुजित. वाटतो का नाही लक्ष्मीनारायणाचा, शिवपार्वतीचा, संजीवनी रणजितचा जोडा. रणजित संजीवनी लाईट. संजू, आज सुजितचा फोन आला होता. कुठे हरवलीस? झोपायचं नाही का तुला? हा, ते झोपतच होते. तुम्ही बोला ना, तुम्ही काहीतरी म्हणत होतात. मला सुजितचा फोन आला होता. तू गेली होतीस ना डाब्यावर आज? हा. तो मलाही म्हणत होता, भैया साहेब तुम्ही या डाब्यावर, मला तुमची एका मुलीशी भेट करून द्यायची.